नमस्कार. आज आपण बनवतो आहे कच्च्या केळीचे वेफर्स. कच्च्या केळीपासून वेफर्स कसे बनवायचे ती रेसिपी पाहून घ्या. या ठिकाणी तेल गरम करायला आधीच ठेवलेलं आहे मी आणि कच्ची केळी घेतलेली आहे. कच्ची अगदी घट्टसर केळी निवडायची आहे. या ठिकाणी केळी सोलतेवेळी चाकूने आधी खचा मारून घ्यायचे आहेत. चाकू जास्तही आतमध्ये बुडेल अशा खचा मारू नका, कारण जास्त जर चाकू आत गेला तर केळी कट होईल. अलगद फक्त सालच निघली जाईल अशा प्रकारे खचा मारून घ्या आणि सावकाश अशी केळीची साल काढून घ्या. खूप सोपा प्रकार आहे, अगदी कुणीही बनवू शकेल. अतिशय सोपी रेसिपी आहे. पण केळीचे चिप्स हे सर्वांनाच आवडतात. बाहेरून मार्केटमधून आणण्यापेक्षा कधीही मला घरी केळीचे चिप्स करायला आवडतात. जेव्हा कच्ची केळी मिळते तेव्हा नक्कीच मी केळीचे चिप्स बनवते. तुम्हीही करून पहा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे रेसिपी आपली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी कडक तेल झालेलं आहे. यावरच खिसणीने आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण वेफर्स पाडू शकतो. या ठिकाणी मी गोल वेफर्स पाडलेले आहेत. कडक तेलामध्ये हे केळ खिसायचे आहे. साधारणतः एक केळ एका वेळी मी खिसलेले आहे. आपण कढई केवढी वापरतो किंवा केळीची साईज आपली केवढी आहे त्याच्यावर किती चिप्स टाकायचे ते अंदाजाने ठरवा. या ठिकाणी छोटी केळी आहे म्हणून मी एक खिसून घेते. जर अजून मोठी केळी असेल तर अर्धच बसते. एका बॅचमध्ये अर्धच केळ खिसा जर मोठी केळी वापरली असेल तर. आणि मंद आचेवरती असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तळताना गडबड करायची नाही. जर फुल गॅसवर चिप्स तळले तर ते मऊ पडतात. म्हणून मीडियम गॅसवरतीच चिप्स तळायचे आहेत. खूप वेळ जातो तळायला, पण तो वेळ देऊनच चिप्स बनवा. फ्रेश असे चिप्स आपल्याला घरच्या घरी खायला मिळतात. जोपर्यंत चिप्स तळत आहेत तोपर्यंत दुसऱ्या 2 केळी मी सोलून ठेवलेल्या आहेत. आणि जास्तही केळी एकदा सोलून ठेवू नका, केळी लाल पडते. अशा प्रकारे एक बॅच टाकली की दुसरी 1 ते 2 केळी फक्त सोलून ठेवा. हे पहा, खरपूस असे कुरकुरीत असे केळीचे चिप्स घरच्या घरी. किती छान पद्धत आहे. या ठिकाणी थोडंसं आपल्याला मोठे मोठे लांब लांब जर चिप्स पाहिजे असतील, शेप वेगळा पाहिजे असेल तर पूर्ण केळ मी खिसते अशा प्रकारे खिसा, म्हणजे आपल्याला मोठे चिप्स मिळतील. खूप छान दिसतात हे पण चिप्स मोठे मोठे. काही राऊंड, काही मोठे आणि काही एक केळी अर्धी करून 3 प्रकारचे चिप्स बनवत आहे आपण आता. बघा, मी या ठिकाणी पूर्ण केळी खिसलेली आहे. ते एकदम लांब लांब खिसलेले असे पडलेले आहे. त्याचा आकार मोठा असा छान दिसत आहे. सुरुवातीला गोल करून घेतले. मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे तळा. हे पहा, अर्धी केळी खिसायची आहे. एक केळी सोला, ती कट करा मधून, म्हणजे हे असे चिप्स पडतील. हव्या त्या आकारात बनवून घ्या. अर्ध्या केळीचे चिप्स असे पाडा आणि यानंतर आपल्याला आवडणारे मसाले याला लावा. चाट मसाला, चटणी पावडर, मीठ या गोष्टी लावल्या तर अजूनच चव छान येते. टेस्टी असे बनाना चिप्स घरच्या घरी. या ठिकाणी सर्व वेफर्स तळून घेतलेले आहेत आणि याच्यावरती मी मीठ आणि चटणी लावणार आहे. आवडत असेल तर चाट मसालाही लावू शकता. चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर. मस्त असे कुरकुरीत असे बनाना चिप्स तयार आहेत. अवश्य करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तयार आहेत आपले बनाना चिप्स. चला तर मग नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. धन्यवाद.